नमस्कार. तुम्ही पण रोज न चुकता तुळशीजवळ दिवा लावता का? थांबा. तुम्हाला हे माहीत आहे का की तुमच्या एका चुकीमुळे लक्ष्मी तुमच्या दारातून परत जाऊ शकते. तुळशीची पूजा करताना तुम्ही अजाणतेपणी अशी एक चूक करत आहात, ज्यामुळे घरातील दारिद्र्य येऊ शकते. पूजेचे नियम, तिथी आणि वेळ यातला एक जरी नियम मोडला तरी तुळस मातेचा आशीर्वाद मिळण्याऐवजी दोष लागू शकतो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही कोणती चूक करत आहात आणि तुळशीची पूजा करण्याचे काही अलौकिक नियम कोणते आहेत, ज्यामुळे तुमच्या घरात साक्षात लक्ष्मीचा वास होईल. जर तुम्हाला खरंच घरात सुख समृद्धी हवी असेल आणि पूजेचे पूर्ण फळ मिळवायचे असेल तर हा व्हिडिओ एकही क्षण वगळू नका, कारण या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला तुळशीच्या पूजेचे मंत्र पण सांगणार आहे आणि व्हिडिओचा शेवटीला तुळशीच्या 5 रहस्य पण सांगणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला स्किप करू नका. काही नियम तर असे आहे जो फक्त सिद्ध पुरुषच सांगतात आणि त्याचे पालन केल्यास तुमच्या जीवनात चमत्कार घडेल. मित्रांनो, कल्पना करा, तुमच्या घरात साक्षात लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा नित्यनिवास आहे. तुमचे अंगण केवळ मातीचे नसून ते एक पवित्र तीर्थक्षेत्र बनले आहे. हे शक्य आहे आणि हे करते एक साधे पण अलौकिक रोप, तुळस. तुम्ही रोज तुळशीच्या पूजा करता, दिवा लावता, पण तुम्हाला तुळशीचे खरे आध्यात्मिक सामर्थ्य माहीत आहे का? तुळस केवळ एक वनस्पती नाही, तर ती साक्षात देवी वृंदा आणि भगवान विष्णूची प्रिय आहे. तुळशीच्या केवळ एका पूजेने तुमचे दारिद्र्य कसे दूर होते, घरात सुख शांती आणि समृद्धीचा वास कसा येतो हे सांगतो. तुळशीचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे धार्मिक रहस्य म्हणजे तिचे भगवान विष्णूसोबत असलेले अतूट नाते. पौराणिक कथेनुसार तुळस ही साक्षात वृंदादेवी आहे, जिचा विवाह शालिग्राम शिलेच्या म्हणजे भगवान विष्णूचे रूपात झाले. याच कारणामुळे तुळशीला विष्णुप्रिया म्हटले जाते. ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे भगवान विष्णूचा नित्यवास असतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. तुळस आणि विष्णूचे लग्न, तुळशी विवाह हे साक्षात देवी आणि भक्तांचे मिलन मानले जाते. त्यामुळे तुळशीची पूजा केल्यास थेट विष्णूंना प्रसन्न करता येते आणि त्यांच्या आशीर्वादाने सर्व अडथळे दूर होतात. म्हणून तुळशीला केवळ जल अर्पण करणे म्हणजे साक्षात विष्णूच्या चरणांवर गंगाजल अर्पण करण्यासारखे आहे. तुळस आणि माता लक्ष्मी, धन धान्याचे समृद्धी. तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. ज्या ठिकाणी तुळस असते त्या घराला लक्ष्मी कधीही सोडून जात नाही, अशी तीव्र श्रद्धा आहे. तुळशीची रोज नियमित पूजा केल्यास घरात धन धान्याची समृद्धी येते आणि दारिद्र्य दूर होते. संध्याकाळचा दिवा संध्याकाळची तुळशीजवळ लावणे हे अत्यंत शुभ मानले जाते. याला संध्याकाळची लक्ष्मीपूजा म्हणतात. यामुळे घरातून नकारात्मक शक्ती दूर होतात आणि लक्ष्मी मातांचे आगमन होते. तुळशीची प्रदक्षिणा. तुळशीला प्रदक्षिणा केल्याने सर्व पापांचे क्षालन होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि शांती टिकून राहते. नकारात्मक शक्तीचा नाश. असे मानले जाते की तुळस वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जेला घरात प्रवेश करू देत नाही. ते एक पवित्र संरक्षण कवच म्हणून कार्य करते. पूजेचे नियम आणि मंत्राचे सामर्थ्य. तुळशीची पूजा करताना केवळ विधी करून उपयोग नाही, तर त्यामागील मंत्राचे आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पाने तोडण्याचे नियम. तुळशीची पाने एकादशी, रविवारी, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण आणि रात्री तोडू नयेत. तुळशीची पाने केवळ धार्मिक कार्यासाठी आणि गरज असेल तरच तोडावीत. मंत्राचे सामर्थ्य. तुळशीची पूजा करताना ओम नमो भागवते वासुदेवाय किंवा खालील मंत्राचा जप केल्यास पूजेचे फळ अनेक पटीने वाढते. वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावनी. पुष्पसारा नंदनीय च तुलसी कृष्णजीवनी. तीर्थ. तुळशीचे पान असलेले पाणी तीर्थ प्राशन केल्यास ते शारीरिक पापांचे क्षालन करते आणि मृत्यूच्या वेळी ते पाणी मुखात असल्यास मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो, अशी श्रद्धा आहे. मोक्षप्राप्ती आणि अंतिम गती.
तुळशीला केवळ भौतिक सुख देणारी वनस्पती मानले जात नाही, तर ती मोक्षप्राप्तीचा मार्गही दाखवते. हिंदू धर्मानुसार ज्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्याच्या मुखात तुळशीचे पान ठेवल्यास त्याला अंतिम गती मिळते आणि तो थेट वैकुंठाला जातो, अशी मान्यता आहे. तुळशीची माळ. गळ्यात तुळशीची माळ धारण केल्याने शरीराभोवती एक सकारात्मक ऊर्जा चक्र तयार होतो. यामुळे मनात नेहमी देवाचे नामस्मरण राहते आणि सर्व पाप दूर होतात. सेवा. रोज तुळशीला जल अर्पण करणे आणि तिची काळजी घेणे हे साक्षात भगवंताची सेवा करण्यासारखे आहे, ज्यामुळे जीवनातील सर्व दुःख आणि अडथळे दूर होतात. तर मित्रांनो, आज आपण तुळशीचे केवळ आध्यात्मिक महत्त्व पाहिले, ज्यामुळे तुमच्या श्रद्धेचे बळ वाढेल. तुळस हे आपल्या जीवनातील श्रद्धा, भक्ती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. तुळस घरात असेल तर सुख, शांती आणि लक्ष्मी नक्कीच तुमच्या घरात वास करतील. आजपासून तुळशीची सेवा अधिक भक्तिभावाने करा आणि हे 5 रहस्य नेहमी लक्षात ठेवा. नंबर 1, ती साक्षात विष्णुप्रिया आहे. नंबर 2, ती घरात लक्ष्मीचे रूप घेऊन येते. नंबर 3, ती नकारात्मक शक्तींना दूर ठेवणारे कवच आहे. नंबर 4, तिची पूजा मंत्रामुळे सामर्थ्यवान बनते. नंबर 5, ती साक्षात मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवते. तर मित्रांनो, तुळशीचे हे अलौकिक रहस्य आणि काही नियम आता तुम्हाला समजले आहेत. आजपासून तुमच्या घरात तुळशीची पूजा करताना ही श्रद्धा आणि भक्ती तुमच्यासोबत असेल. मला खात्री आहे, हे नियम पाळल्यास तुमच्या घरात साक्षात लक्ष्मीचा वास असेल आणि तुमच्या जीवनातील सर्व विघ्ने दूर होतील. आणि हो, जर तुम्हाला जीवनातील इतर समस्यांवर जसे की घरगुती शांती, धनप्राप्तीचे गुपित आणि सकारात्मक ऊर्जा कशी टिकवून ठेवायची याबद्दल सखोल आणि आध्यात्मिक माहिती हवी असेल तर आपल्या सुखाचे घर हे चॅनल तुमच्यासाठी पुढील मार्ग आहे. या व्हिडिओला लाईक करा, लगेच खालील सबस्क्राईब बटन दाबा. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता तेव्हा तुम्ही फक्त एका चॅनलला जोडले जात नाही, तर तुम्ही सकारात्मकतेच्या एका मोठ्या कुटुंबाचा भाग बनता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका महत्त्वाच्या धार्मिक रहस्यांवर चर्चा करूया. तुम्ही आनंदी आणि सुखी राहा. धन्यवाद.